नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. पाचचा पंचनामामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यभरामध्ये आंदोलन सुरू झालं. मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीसाठी मुंबईपर्यंत मोर्चा काढला. अगदी ऐन गणेशोत्सवामध्ये सुरू झालेल्या आंदोलनाची सांगता तेव्हाच झाली जेव्हा सरकारनं मनोज जरांगे पाटील यांना एक GR दिला. काय होतं या GR मध्ये? 2 सप्टेंबर रोजी सरकारनं दिलेल्या अध्यादेशामध्ये हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी मान्य करण्यात आली होती. पण या अध्यादेशातून पात्र हा शब्द काढून टाकण्यात आला, वगळण्यात आला. त्यामुळे सर्व मराठ्यांना OBC प्रवर्गात टाकण्याचा मार्ग मोकळा झाला असा आरोप काही OBC नेत्यांनी आणि संघटनांनी केला. सरकारच्या अध्यादेशामुळे मराठा समाजाला 3 प्रवर्गांमधून आरक्षण दिलं जातंय आणि OBCंच्या हक्कांवर गदा आणली जाते असे आरोप OBC समाजाच्या नेत्यांनी केले. आणि म्हणूनच 2 सप्टेंबरचा हा GR रद्द करावा किंवा त्याला अंतरिम स्थगिती द्यावी अशी मागणी करणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आल्या. आज त्या याचिकांसंदर्भात सुनावणी झाली, पण न्यायालयानं याचिकाकर्त्यांना तातडीनं कोणताही दिलासा द्यायला नकार दिला. सरकारनं 4 आठवड्यांमध्ये प्रतिज्ञापत्र सादर करावं, पण तोपर्यंत या अध्यादेशानुसार दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रावर या सगळ्यामध्ये कोणतीही बंधन असणार नाही. त्यामुळे या सगळ्यात मराठा समाजाला मिळत असणाऱ्या 3 प्रकारच्या आरक्षणावर OBC समाजाचा आणि इतर समाजांचा सुद्धा रोष स्पष्ट दिसतोय. याच बाबतीत आपल्याला बोलायचं आहे आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत मराठा समाजाचे समन्वयक गंगाधर काळकुटेजी. काळकुटे सर, नमस्कार, स्वागत आहे आपलं. नमस्कार ताई, नमस्कार. काय झालं आज न्यायालयामध्ये? म्हणजे याचिका नेमकी काय होती? तुमच्या वतीनं काही म्हणणं मांडलं होतं का? कारण मला वाटतं कॅव्हिएट दाखल केलं होतं तुम्ही. हो ताई, आमचं कॅव्हिएट पण आहे पूर्वीचं, आणि आज आम्ही हस्तक्षेप याचिका सुद्धा या आजच्या या हैदराबाद गॅजेटच्या GRच्या संदर्भात आम्ही तिथं दाखल केलेली आहे. आमचे वकील आहेत जे ऍडव्होकेट गायकवाड साहेब आहेत आणि ऍडव्होकेट आपले त्यांनी जी बाजू आमची मांडायची ती अतिशय कणखरपणे मांडलेली आहे. आणि त्यातून मराठा समाजाचा जो GR आहे तो कायदेशीररित्या अतिशय सरकारनं काही विचारपूर्वक तो केलेला आहे. आणि त्यामुळं ज्या 4-5 याचिका होत्या आज संबंधितांच्या, त्या 5ही याचिका, त्यातली एक याचिका मंगेश ससाने यांची ती उडालेली आहे. आणि उर्वरित 4 याचिकामध्ये सुनावणी होत असताना ऍडव्होकेट टेकाळे साहेब आहेत आमचे वकील साहेब, त्यांनी अतिशय समर्पकपणे बाजू मांडली. आणि त्या 4 याचिकाकर्त्याच्या वकिलांचं म्हणणं होतं की आमचा जो GR आहे त्याचा स्टे द्या किंवा तो रद्द करा अशी त्यांची मागणी होती. पण तो कुठलाही स्टे दिला नाही, अंतरिम स्थगिती त्या GRला अजिबात दिलेली नाही. त्यामुळं ही सरकारसाठी दिलासादायक बातमी, तशीच आमच्यासाठी सुद्धा दिलासादायक बातमी. ऍडव्होकेट टेकाळे साहेबांनी अतिशय यामध्ये सकाळी आमची हस्तक्षेप याचिका दाखल केली आणि तशी ती याचिका सुद्धा स्वीकारावी अशी माननीय कोर्टाला विनंती केली असता दोन्ही न्यायमूर्तींनी ती याचिका स्वीकारली आहे. आणि कॅव्हिएट असल्यामुळे आणि ही याचिकेमुळे आता आमचं म्हणणं ऐकल्याशिवाय याच्यात कुठलाही निर्णय होणार नाही. आमचे वकील बांधव टेकाळे साहेब आणि आमचे सगळे बाकी टीम आहे ते आमची बाजू तिथं मांडतील. आणि जरी 4 आठवड्याचा वेळ सरकारला दिलेला आहे, त्यामुळं ताई सरकार सुद्धा अतिशय सकारात्मकपणे सरकारची बाजू तिथं मांडेल. 4 आठवड्यामध्ये कायदेशीर म्हणणं जे सरकारचं आहे ते तिथं सांगितलं जाईल. आणि त्याच्यानंतर पुढचं 4 आठवड्यांनी जाता सुनावणी. त्यामुळे 4 आठवडे आता जर प्रमाणपत्र काढण्यासाठी या GRच्या नुसार आपल्या नोंदीनुसार आपल्याला प्रत्येकाला प्रमाणपत्र काढण्यासाठी मागणीसाठी अर्ज करता येणार आहेत, प्रमाणपत्र देता येणार आहेत आणि मिळालेल्या प्रमाणपत्राचे व्हॅलिडिटीसाठी सुद्धा अर्ज करता येणार आहे. अशा पद्धतीनं ताई आज कामकाज घडलंय. मी स्वतः तिथं उपस्थित होतो आणि प्रत्येक गोष्टीत आम्ही तिथं लक्ष ठेवून आहोत. काळकुटे साहेब, पण त्या अध्यादेशामध्ये पात्र हा शब्द तुम्ही काढून टाकायला सांगितलं होतं. म्हणजे पहिली जी अध्यादेशाची प्रत आली होती त्याच्यामध्ये पात्र मराठ्यांना आरक्षण मिळावं असं लिहिलं गेलं होतं आणि मग मनोज जरांगेंनी म्हटलं की हा शब्द काढून टाकण्यात यावा आणि त्यामुळे मग मराठ्यांना आरक्षण अशा अर्थाचं वाक्य त्याच्यामध्ये टाकण्यात आलं, ज्याला OBC समाजातल्या बऱ्याचशा नेत्यांचा आणि समाजाचा मोठ्या प्रमाणावर संघटनांचा आक्षेप आहे. हे काय आहे? हा मुद्दा काय आहे नेमका? मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलंय की या GR मुळे OBC समाजाला कुठलाही
धक्का पोहोचत नाही किंवा त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागत नाही, ते अडचणीत येत नाही. बर. एवढं स्वच्छ राज्याच्या प्रमुखांनी सांगितलंय. तरीही काही जाणून बुजून काही ओबीसीचे नेते मराठा आणि ओबीसी वाद निर्माण करून त्यांचा अंतर्गत स्पर्धा आहे त्यांच्यात. ओबीसीचा नेता कोण आहे, मीच कसा ओबीसी नेता हे दाखवण्यासाठी, आणि म्हणून त्यांनी पात्र शब्दावरून आणि अनेक बाकीच्या गोष्टींवर या जी वरूनच तो जी रद्द करावा असं त्यांनी जाणून बुजून भूमिका घेतली ताई. आणि मला आपल्या माध्यमातून जय महाराष्ट्राच्या माध्यमातून सांगायचंय, कविताताई, आपणही पहिल्या दिवसापासून या गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री सांगतायत, सरकार सांगतंय, उपसमितीचे अध्यक्ष सांगतायत, आणि यापूर्वी तसे कायदे आहेत, ज्याची नोंद आहे त्याला नक्की प्रमाणपत्र देता येणार आहे. फक्त या कायद्यामुळे थोडं सुटसुटीतपणा आणलाय, आणि सरकारनं ज्याच्याकडे कागदपत्र नसतील त्याच्यात रक्तनाते संबंध आणि बाकी जे कुळातले लोक आहेत त्यांच्यासाठीचा हा महत्वाचा जी आर आहे. काहीचे कागदपत्र सापडत नाहीत, काहीच्या नोंद सापडत नाहीत, भावकीतल्या असतील किंवा कुळातल्या लोकांच्या नोंदी असल्या तर याच्यामुळे प्रमाणपत्र मिळणार आहेत, आणि शपथपत्र देऊन प्रमाणपत्र मिळणार आहेत. ही प्रक्रिया सोपी केली. त्याच्यामुळं याच्यात फार काही वाद निर्माण करण्यासारखं नसताना सुद्धा पात्र शब्द काढला म्हणजे तिथं असलेले आमचे तज्ज्ञ सगळे वकील बांधव होते, त्या काळी साहेब आमचे होते, आणि इतर सगळे राज्यातले सगळे वकील मंडळी होती, तसेच काही अभ्यासक होते. त्या सगळ्याला विचारणं मनोदादाने, आणि सगळ्यांचं म्हणणं आलं की पात्र शब्द काढा. मग त्या सगळ्याच्या सूचनेनुसार तो शब्द निघाला, आणि सरकारनंही वेळोवेळी या कायद्यात किंवा या जी आर मध्ये दुरुस्ती करण्याचं मान्य केलेलं आहे. आणि पहिला जी आर त्यांनी दाखवला, नंतर त्यात तो शब्द काढून दुसरा जी आर देण्यात आला. त्यात वावगं काहीच नाही ताई. आंदोलन करत असताना मनोजदादा, मराठा समाज एवढ्या मोठ्या संख्येनं तिथं आला होता, आणि त्याच्यामुळं सरकारनं सकारात्मकपणे प्रतिसाद देत, मुख्यमंत्री महोदय असतील किंवा समितीचे अध्यक्ष असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा राज्य सरकार आहे, त्यांनी सकारात्मकपणे या सगळ्याकडे बघितलं. एवढ्या मोठ्या संख्येनं मराठा समाज मुंबईत येत असताना मनोजदादाचं उपोषण 5व्या दिवशी त्यांची तब्येत ही 8वं उपोषण असल्यामुळे खालावले असताना सरकारनं थोडं एक पाऊल पुढे जाऊन सकारात्मक प्रतिसाद देऊन हा निर्णय घेतला. आम्ही त्यांचं कौतुकही केलं, परंतु या सगळ्या गोष्टीला काही ओबीसी नेत्यांनी जाणून बुजून विरोध केलाय ताई. बरं, आता मुद्दा आणखीन एक असा आहे की सगळ्या मराठा संघटनांचा किंवा मराठा नेत्यांचा असा आरोप आहे की एकट्या मराठा समाजाला 3 वेगवेगळ्या गटांमधनं आरक्षण दिलं जातंय. जे मराठा ओबीसी मराठा आहेत, ज्यांचा ओबीसीच्या प्रवर्गामध्ये समावेश झालेला आहे, 2 सप्टेंबरचा जी आर निघण्याआधी आणि 2 सप्टेंबरचा जी आर निघाल्यानंतर त्या सगळ्यांना ओबीसी प्रवर्गातनं मिळणार आहे, काहींना एसीबीसी मधनं मिळणार आहे आणि काहींना ईडब्ल्यूएस मधनं मिळणार आहे. राज्यातल्या कुठल्याही जात समूहाला अशा प्रकारे 3 पद्धतीनं आरक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध नसताना फक्त मराठा समाजाला ही सुविधा उपलब्ध करून दिली, हा याच्याबद्दल खूप मोठा आक्षेप आहे. नाही ताई, कसं आहे, कुठल्याही समाजाला एकच आरक्षण घेता येतं, कुठल्याही व्यक्तीला एकाच आरक्षणाचा लाभ घेता येतो. ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना कुणबीचं आरक्षण मिळेल, म्हणजे ते ओबीसीतून मिळेल, आणि ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना मराठा म्हणून ईडब्ल्यूएस आहे, सॉरी 10% जे एससीबीसी ते आरक्षण आहे. आणि केंद्राचं ईडब्ल्यूएस येत आहे, राज्याचं ईडब्ल्यूएस आता मिळत नाही. त्याच्यामुळे जे कोणी हे वाद निर्माण केलाय किंवा जाणून बुजून मराठा समाजाला बदनाम करायचं, जाणून बुजून मराठा समाजाच्या बाबतीत द्वेषाची भावना ठेवायची, आणि त्यातून हे त्यांचं वक्तव्य आलंय. अजिबात 3 आरक्षण नाहीत ताई. एका माणसाला एकाच आरक्षणाचा लाभ घेता येतो, आणि क्रिमिलेअरची अट सुद्धा आहे. त्याच्यामुळं सरसकट समाजाला कुठल्याही आरक्षण मिळत नाही. ओबीसीचं आरक्षण मिळत असताना क्रिमिलेअरची अट आहे. त्याच्यामुळं क्रिमिलेअरच्या अटेच्या पुढे तुम्हाला आम्हाला कुणालाही जाता येणार नाही, आणि ज्यांच्या नोंदी त्यांनाच हे आरक्षण मिळणार आहे. गॅझेटनुसार जरी नोंदी असल्या तरी हे मिळणार, आणि ज्याच्या नोंदी नाहीत त्याला ते मिळणार आहे, एससीबीसी मिळणार आहे. त्याच्यामुळं हा सगळा एक जाणून बुजून मराठा समाजाच्या बद्दल एक प्रोपोगंडा तयार केला जातो. मराठा समाजाच्या बदनामीचं हे षडयंत्र येत आहे. मुद्दाम सांगायचं 3 आरक्षण आहेत, आणि उगाच मराठा आणि इतर सगळ्या समाजात फूट पाडायची, म्हणजे मराठा समाजाला एकटं पाडायचं हे पुन्हा या ओबीसी नेत्यांचा, काही ओबीसी नेत्यांचा डाव आहे, आणि त्यातून त्यांना राजकीय स्वार्थ साधायचा ताई, म्हणून त्यांचं हे वक्तव्य. पण ईडब्ल्यूएस तर राज्याने सुद्धा तयारी केली होती, ते एसीबीसी असल्यामुळे थांबवलं की तुम्हीच नको म्हटलं म्हणून थांबवलं? नाही, एससीबीसी आरक्षण दिल्यामुळे ऑटोमॅटिक ईडब्ल्यूएस ते गेलं. ते त्यात कुणाचा आमचा दोष नाही किंवा सरकारचा नाही. फक्त ते 10% आम्ही मागितलं नव्हतं, परंतु ते दिलंय. 50%च्या वरचं आहे. आतापर्यंतचा अनुभव आहे की 50%च्या वरचं आरक्षण टिकत नाही, परंतु त्याला एक माग 2014 ते 19 एक अपवाद आहे.
राज्याचे मुख्यमंत्री असलेले आताचे देवेंद्र फडणवीस साहेबच त्यावेळेस मुख्यमंत्री होते. त्यांनी 16% आरक्षण दिलं होतं. आणि आमच्या इथं असलेच आता टेकाळे साहेब असतील किंवा अन्य आमची वकील मंडळी गायकवाड साहेब होते, आणखी पॅनल होतं आमचं, त्या सगळ्यांनी कोर्टात अतिशय जोरदार बाजू मांडली होती. राज्य सरकारनं चांगली बाजू मांडली. त्याच्यामुळं ते 16%चं 12 आणि 13% आरक्षण हायकोर्टात टिकलं होतं फडणवीस साहेबांच्या काळातलं. परंतु दुर्दैवानं महाविकास आघाडीची सत्ता आली, उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले. ते अतिशय निष्क्रियपणे त्यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत भूमिका घेतल्याचं दिसलं आणि त्यांच्या काळात हे आरक्षण गेलं. शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे साहेब आहेत, त्यांनी एकही कधी मीटिंग घेतली नाही त्याबाबत किंवा कोर्टात कुठलंही ब्रीफिंगसाठी त्यांनी कधी बैठका किंवा पूर्वतयारी केली नाही. त्याच्यामुळं ते आरक्षण आमचं गेलं आणि म्हणून आज आम्हाला हे वेळ येते की हे आरक्षण मागावं लागतं ताई. ते पण मग तुम्हाला आरक्षण कुठलं सगळ्यात जास्त फायद्याचं ठरणार आहे? एससीबीसी अंतर्गत, ईडब्ल्यूएस अंतर्गत की ओबीसी अंतर्गत? त्याचं हा प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की आता वेगवेगळ्या परीक्षांच्या ज्या लिस्ट जाहीर झाल्या त्याच्यामध्ये असं दिसलं की ईडब्ल्यूएसचा जो कट ऑफ आहे, आता अर्थात शैक्षणिक पुरतच मर्यादित आहे आपण जे बोलतोय ते, ईडब्ल्यूएसचा कट ऑफ हा बाकी सगळ्या कॅटेगरीजपेक्षा, बाकी सगळ्या प्रवर्गांपेक्षा खाली आहे आणि त्यामुळे ईडब्ल्यूएस मधनं फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होतो असं म्हटलं जातं. कुठलं फायदेशीर आहे मराठ्यांसाठीचं आरक्षण सगळं? कारण हे सर्व आरक्षण तर घेता येणार नाहीत. बरोबर आहे ताई. फक्त काय आहे, आता ह्या वर्षीचा कट ऑफच्या बाबतीत सांगितलं जातंय ओबीसीचा कट ऑफ थोडा वाढलाय, बरोबर आहे. परंतु एससीबीसीचा जरी कट ऑफ कमी असला तरी ज्यावेळेस मराठा तिकडे जातील त्यावेळेस ऑटोमॅटिक तो कट ऑफ सुद्धा वाढणार आहे. आणि मागच्या वर्षीचं बघा ना, माग ओबीसीचे इथून मागचे जे कट ऑफ आहेत ना ते अत्यंत कमी आहेत. आणि त्याच्यापेक्षा शिक्षणात जो फायदा आहे ना, शिक्षण नोकरीमध्ये, त्याच्यासाठी आम्हाला ते ज्याच्या नोंदी आहेत ना त्याला कुणबीतून आरक्षण पाहिजे. आणि विशेषतः मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांच्या कुणबी म्हणून नोंदी आहेत गॅजेटमध्ये, तशा सामूहिक नोंदी आहेत. परंतु त्याला आता शपथपत्राच्या आधारे जर आपल्या ज्याच्या कुटुंबात एखादी नोंद असेल तर त्याच्या आधारे प्रमाणपत्र दिलं तर मराठवाड्यातल्या मराठ्याला कुणबीतनं आरक्षण मिळेल. आणि ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना एससीबीसी घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही. म्हणजे एकूणच कुठलं तरी एकच आरक्षण मराठ्याला मिळणार आहे, हे मात्र नक्की आहे. पण एससीबीसीचं पण मिळालं आणि कुणबी मराठा, मराठा कुणबी, मग तर सगळा प्रश्न संपला ना. मग कोणते मराठी शिल्लक राहत नाहीत ना आरक्षणापासून. पण ते 10% टिकत नाही ना ताई. टिकलं तर काय हरकत नाही ना. टिकणार आरक्षण आम्हाला द्यावं, कोणतं द्यायचंय ते द्यावं, ईडब्ल्यूएस द्यावं, एससीबीसी द्यावं किंवा आता ओबीसीतलं द्यावं. पण आमची मागणी, मनोज दादांची आणि आमची जी मागणी आहे ना, 50% आतलंच आरक्षण आहे. आम्ही ऑलरेडी आमच्या नोंदी आहेत. कुणबी म्हणून आमचे काही बांधव तिथं आहेत, विदर्भातले आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, कोकणातले आहेत, उत्तर महाराष्ट्रात आहेत, मराठवाड्यातले थोडे कमी आहेत आणि ओव्हरऑल महाराष्ट्रातले फार कमी लोक आता आरक्षणात वंचित येत आहेत. त्याच्यामुळे राहिलेल्या आरक्षणासाठी ती आमची मागणी आहे. परंतु जे कुठलं द्यायचं असेल सरकारनं, आंदोलन करताना आम्ही मागत असतो, आम्ही ओबीसीच्या 50%च्या आतलं मागतोय. आणि 1967च्या अगोदरच्या आमच्या नोंदी येतात आणि त्या नोंदी आधारे आम्ही आरक्षण मागतोय. पण ते देत असताना मग सरकारने आम्हाला ओबीसीतलाच अ ब क ड, जसं आता विजय एनटी अ ब क ड दिलं तसं करू शकतात. जे काय करायचं ते करावं, परंतु मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यावं, 50%च्या आतलं द्यावं किंवा मग आरक्षणाची मर्यादा वाढवावी. आधी मराठ्याचा ओबीसीत समावेश करावा आणि मराठ्यांकुणबी काय जी आर काढावा, मग त्याची मर्यादा वाढवा. मग जर ओबीसीवर अन्याय होऊ द्यायचा नसला तर त्याच्यात आता जसं धनगरांचं वेगळं आहे, वंजारी समाजाचं वेगळं आहे, बंजारा समाज वेगळं आहे, असे उपप्रवर्ग सुद्धा करता येतील ताई. अनेक पर्याय. बरोबर, तुमचं असं म्हणणं आहे की मराठ्यांसाठी ओबीसी मध्ये उपप्रवर्ग असावा. किती टक्क्यांचं आरक्षण हवंय उपप्रवर्ग अंतर्गत? जेवढी आमची लोकसंख्या आहे त्याच्या 50%, म्हणजे ओबीसीला जे आरक्षण दिलं जातं ते त्याच्या, समजा एक तुमची 100 लोकसंख्या असेल त्याच्या 50% दिलं जातं. मग आमची जर समजा लोकसंख्या 32% गृहीत धरली तर आम्हाला 16 येईल. आमचं त्याच्यासाठी आता जातवाद जनगणना होणारच आहे, नाही लवकरच. दूध का दूध, पण 16 येईल म्हणजे काय? मुळात ओबीसींकडेच 19% शिल्लक राहिलेलं आहे, मग त्यातलं 16% मराठ्यांना हवंय. नाही वाढेल ना, मग मर्यादा वाढवा ना, तर बरोबर ना. आता जर आहे ते आमचं 16% ऑलरेडी आमचं 1994चं जी आर ने माननीय शरद पवार साहेबांनी, कालच पाटील म्हणले मराठ्यांचं त्यांनी वाटलं. एक सेकंड काळकुटे साहेब, तुम्हाला असं म्हणायचं आहे ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांसाठी उपवर्ग तयार करून 16% आरक्षण द्यावं? मर्यादा वाढवा ना ताई.
नाही नाही, पण आता आपण जे म्हणतोय, तुम्ही म्हणताय की ओबीसी मध्ये आम्हाला मर्यादा वाढेल तेव्हा वाढेल, तो केंद्राचा निर्णय आहे, त्याच्या बाबतीत राज्य सरकार पण काही करू शकत नाहीये. हो. पण तुम्ही असं म्हणताय की आम्हाला ओबीसी मध्ये वेगळं, कारण ही मागणी नव्याने येते, याच्या अगोदर तुम्ही नाही, कधी नव्याने ओबीसी नाही मध्ये ताई. वेगळा प्रवर्ग नाही आमचं मागितला. 16% जे हक्काचं आरक्षण आहे आमचं ओबीसीला वाटलंय. पवार साहेबांनी 1994च्या GR नुसार ते 16% वाटलंय, ते आमचं आम्हाला द्या असं म्हणलो ताई मी. नाही, पण म्हणजे मला एक फक्त क्लिअर करून सांगा, ओबीसी अंतर्गत तुम्हाला 16% आरक्षण हवंय? हो, आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला 16%, 32% आमची लोकसंख्या आहे, आम्हाला तेवढं पाहिजेच. मग ओबीसींना काय राहिलं? ओबीसीला बाकीचं 14% आहे, त्याच्यात बाकी आहे ना. 14% ओबीसीची सुद्धा कसं राहील? लोकसंख्या 3% कमीच आहे तर ना ताई. शिल्लक राहतं. मुळात ऑलरेडी ओबीसींना 19%च आहे. ओबीसीची लोकसंख्या फुगवून सांगितलेली ताई. मराठा पकडून ते 54%, परंतु हे लोकसंख्या वाढवत असताना आमची 54%, कधी कधी म्हणतात 60%. त्याच्यामुळं जातवार जनगणना झाल्यानंतर लवकरच दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. मराठा पकडून ते सगळे कमाल आहे 54% काळकुटे असं साहेब. आमची माहिती. मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांची लोकसंख्या, यांना 16% आरक्षण द्यायचं आणि मग त्यांची लोकसंख्या तितकी आहे म्हणून द्यायचं आणि बाकीचे ओबीसी बाकी 3% बसवायचे, असं कसं काय चालेल? नाही, त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात द्यावं ना. त्यांची लोकसंख्या असेल त्याच्या 50% प्रत्येकालाच मिळणार आहे. ओबीसीचं ज्यावेळेस आरक्षणासाठी मर्यादा आहे ना, त्याची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या 50% त्यांनाही द्यावं. आम्ही म्हणणार नाही त्यांच्यावर अन्याय करा, परंतु त्यासाठी बऱ्याच उपवर्ग करू शकतात ना. याच्या अगोदर राज्य सरकारने उपवर्ग केलेले आहेत ना. धनगर समाजाला देताना, वंजारी समाजाला दिले, बाकी बंजारा समाजाला बरं, देताना. उपवर्गाची करू मागणी ही शकतात. तुमच्या आंदोलनाची पुढची मागणी समजायची का आम्ही मग? नाही ताई, अगोदर ओबीसीत आमचा समावेश करा, अगोदर हे करा, नंतर करा. पुढची ते मागणी असू शकते. हा. आम्ही आणि ओबीसी मिळून केंद्राकडे जाऊ, आम्ही सगळेजण भांडू केंद्राला मर्यादा वाढवण्यासाठी. पण आता आमची 50%च्या आतलं जे कुणबी म्हणून आमच्या नोंदी आहेत 1967 नुसार, त्यानुसार आम्हाला सगळ्याला, आमच्या सगळ्या नोंदी आहेत त्यानुसार आम्हाला प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, ही आताची आमची मागणी. बर, मंगेश ससाणे आपल्या सोबत झालेले आहेत. मंगेश ससाणेजी, नमस्कार. हॅलो. हा, आवाज येतोय माझा? हो, येतोय येतोय आवाज. बर, आता नवीन मागणी येणार आहे, अजून आलेली नाहीये, पण आता गंगाधर काळकुटेंच्या बोलण्यातून तर आलं की जी आत्ताचं आरक्षण दिलं गेलेलं आहे ते मराठा कुणबी मराठा यांना ओबीसी प्रवर्गातनं दिलं गेलेलं आहे. याशिवाय एसीबीसीचं आरक्षण सुद्धा आहे. आता असं आहे की जे मराठा ओबीसी मध्ये येतील त्यांच्यासाठी वेगळा प्रवर्ग तयार केला जावा आणि त्यांना वेगळं आरक्षण दिलं जावं आणि त्याची टक्केवारी पण 16% इतकी सांगितली जाते. नाही, आता हे काय माहितीये का, आंदोलन केलं, जरांगेच्या एक दोन गोष्टी सरकारने ऐकल्या, त्याच्यामुळं आता ते म्हणजे ते म्हणतात ना, राजा बोले दल आले, आता उलट झालंय. जरांगे बोले आणि सरकार आले. मुळामध्ये ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे ना. मग सर्वात प्रथम माझा प्रश्न असा आहे, ओबीसी मधनं आरक्षण व्हायला तुम्हाला ओबीसी स्टेटस पाहिजे. मग ओबीसी स्टेटस कसा मिळतो? तर ओबीसी नाव नसून सामाजिक शैक्षणिक मागास. मग सामाजिक शैक्षणिक मागास तुम्हाला कालेलकर आयोगाने ठरवलं का? नाही ठरवलं. बीडी देशमुख कमिटीमध्ये नाव आहे का? नाही. त्यानंतर मंडल आयोग जो 1982 सालचा होता, त्याने तुम्हाला फॉरवर्ड हिंदू कास्ट म्हणलं. तिथं तुम्ही सामाजिक मागासले पण तुमचं सिद्ध नाही झालं. इंदिरा साहनीमध्ये जो हे आला, कॉन्स्टिट्युशनल बेंचचा जो निकाल आला, त्याच्यामध्ये मग तुम्ही तिथं का नाही हे केलं? तिथं तुम्ही का नाही त्याच्यामध्ये इंटरफेअर केलं, की इंटरव्हेन्शन केलं, की बाबा आम्हाला काहीतरी चूक झाली, मंडल आयोगाने आम्हाला घेतलं नाही म्हणून? 2000 साली राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने तुमचं इन्क्लुजन फेटाळलं, बापट आयोगाने फेटाळलं, खत्री आयोगाने फेटाळलं, बाठिया कमिशननी फेटाळलं, गायकवाड आयोगाने तुम्हाला सामाजिक शैक्षणिक मागास म्हणजे ओबीसी ठरवलं. ते सुप्रीम कोर्टाने 5 मे 2021 ला जयश्री पाटील खटल्यामध्ये 5 जजच्या खंडपीठाने फेटाळलं. नुसतं नाही, तुमचं सामाजिक पुढारलेले कसे आहात, राजकारणामध्ये कसं तुमचं प्रतिनिधित्व आहे, ग्रेड 1, 2, 3च्या पोस्ट मध्ये कसं तुमचं प्रतिनिधित्व जास्त आहे, MBBS, MD या मेडिकलच्या याला कसे तुम्ही जास्त ओव्हर रिप्रेझेंटेड आहात, हे सगळं त्या जयश्री पाटील खटल्याचा जो ऑर्डर आहे ते त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मग तुमचं जर सामाजिक मागासले पण वारंवार राष्ट्रीय आयोग फेटाळतात, राज्य मागासवर्ग आयोग फेटाळतंय, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट फेटाळतंय. आता परत तीच प्रोसेस, तेच करायचं, सरकारला दबाव आणायचा. मग परत शुक्रे कमिटी आली, शुक्रे कमिटीने परत सामाजिक मागास ठरवलंय आणि गेल्या जानेवारी 2024 ला परत वेगळं एससीबीसी आरक्षण दिलंय. मग आता वेगळं एससीबीसी आरक्षण दिलंय तर ते तुम्हाला नकोय.
बरं ठीक आहे, ते नकोय, ते टिकणार नाही असं काळकुटे म्हणतात. आता म्हणतील हे ससाने वगैरे हे त्याला चॅलेंज करतात. हो, आम्ही चॅलेंज करतो, तुम्ही सामाजिक मागासले नाही आहात, परंतु जे भारतातल्या प्रगत बरोबर. जातीसाठी, प्रस्थापित जातीसाठी, ऐका थांबा ना 2 मिनिटं, प्रस्थापित जातीसाठी म्हणजे पटेल, जाट, गुज्जर अशी खूप आक्रमक आंदोलनं होती मराठा समाजासारखी, त्याच्यापेक्षाही काही पटीने जास्त. या सर्वांच्या मधल्या जे गरीब आहेत त्या गरिबांच्या मुलांसाठी, गरीब ऍस्पिरंटसाठी केंद्र सरकारने 103वी घटना दुरुस्ती केली. घटनेमध्ये 15(6) आणि 16(6) ही कलमं टाकली आणि आर्थिक निकषावर आरक्षण दिलंय. तुमचा प्रश्न तुमच्या गरीबाच्या लेकरांसाठी होता ना, मग तुमच्या गरीबाच्या लेकरांना 10% वेगळं आरक्षण दिलंय, त्यातलं 8.5%चा लाभ तुम्ही ओबीसी घेतलाय. टाका ना मग, आणि थोडी मर्यादा वाढवा कशाला ओबीसी लोकसंख्येप्रमाणे. टाकायचं? करा अहो ना तुम्ही तुम्ही. ओबीसी नाही ना, ओबीसी तुम्ही अजून किती पिढ्या गेल्या ना तरी असं सिद्ध कसं होत नाही म्हणता ओबीसी. तुम्ही? अहो, कसं सिद्ध होणार? OBC सिद्ध होऊन दाखवा ना. अहो, ओबीसी OBC सिद्धच होत आहेत नाहीये आम्ही, तुम्ही. ऑलरेडी तुम्ही आमच्या नोंदी सामाजिक आहेत. मागास, तुमच्यापेक्षा अगोदर ससाने सामाजिक साहेब आम्ही ओबीसी आहेत. 1937च्या अगोदरच्या कुठे नोंदी आहेत साहेब आमच्या. तुम्ही तुम्हाला तरी नंतर मोठ्या आरक्षण समाजाला मिळालंय. आशा लावताय. अहो तुम्हाला तुमच्या आरक्षण नंतर मिळालंय, आम्हाला ऑलरेडी आरक्षण आहे पहिलं. आम्हाला कसलं पहिलंच आरक्षण आहे आरक्षण तुम्हाला? आहे. तुम्ही जे सांगताय एक नव्याने मिनिट. जात कसलं एखादे आरक्षण? आरक्षण घालायसाठी कसं? सांगताय, आमचं ऑलरेडी पहिलंच आरक्षण ठीक आहे, आरक्षण आहे. ठीक आहे. काळकुटे साहेब, आता या प्रश्नाचं उत्तर द्या की जर ओबीसी मध्ये आहेच आरक्षण आणि ज्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करून घेता येत नाही त्यांना केंद्रात ईडब्ल्यूएस आणि महाराष्ट्रात पण कदाचित ईडब्ल्यूएस लागू होईल. महाराष्ट्रात तो लागू नाही झाला एवढ्याच करण्यासाठी, कारण एसीबीसी लागू झालेला आहे आणि एसीबीसीचा अजून निकाल लागलेला नाही, यासाठी लागू केलेलं नाही. जर नाही एसीबीसी झाकलं तर 10% ईडब्ल्यूएस आरक्षण तर लागू होणारच आहे. त्यामुळे हे नाही तर ते असणारच आहे. मग जर दोन्हीकडनं समाज कव्हर होतोय तर मग सगळ्यांना ओबीसी मध्येच घ्या, हा अट्टहास का आहे? फक्त राजकीय एक मिनिट, त्यांना स्वार्थासाठी. उत्तर देऊ देत ना ससाणेजी, त्यांना उत्तर देऊ देत. बोला काळकुटे. हा साहेब, मला विचारला ना प्रश्न. हो हो. तर माझं काय म्हणणं आहे, हे जे मंगेशजी सांगत होते ना, ते नवीन एखाद्या जातीला आरक्षणात घालायचं असेल तर त्याची प्रक्रिया सांगत होते, ती बरोबर आहे ती. परंतु आमच्या 1967 पूर्वीच्या नोंदी आहेत, आम्ही पहिलंच आरक्षणात आहे. परंतु मराठवाड्यातल्या बांधवांच्या आणि बाकी ठिकाणच्या काही थोड्या बांधवांच्या नोंदी असून सुद्धा ते आरक्षण मधल्या काळात आम्हाला मिळत नव्हतं. त्या आता नोंदी सापडल्यात, शिंदे समितीच्या मार्फत सापडल्यात, नंतर काही गॅजेटमध्ये नोंदी आहेत. त्या नोंदीच्या आधारे आम्ही ओबीसीत पूर्वीपासूनच आहोत. फक्त आमच्या वाट्याचं 16% 1994ला काही धनगर समाजाला असेल किंवा वंजारी समाजाला असेल, माळी समाजाला असेल, या सगळ्या समाजाला वाटून टाकलंय पवार साहेबांच्या सरकारने, आणि ते आमचं आम्हाला परत द्या, ही आमची मागणी आहे. आणि मुळात आमचं आरक्षण हे अगोदरच आहे. आमच्या नंतर ह्यांना 2-2, 4-4 वर्षाच्या जीआरवरच आरक्षण दिले. फक्त आमच्या नोंदी सुद्धा पहिल्या गॅजेटमध्ये आहेत, वेगवेगळे दस्तावेज त्याच्यात आहेत, परंतु आम्ही त्यावेळेस मागणी केली नव्हती. त्या नोंदी ज्या तुम्ही म्हणताय ते कुणबी मराठा, मराठा कुणबीच्या ना? नोंदी आहेत. तुमच्या कशा नोंदी आहेत? तुमच्या कुणबी नोंदी- मराठा आणि मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा, मिळतंयच ना, मराठा मग राहिलं काय आहे? तर देत नाहीत ना, राहिलेल्या लोकांना आरक्षण हे येऊच देत अहो, नाहीत. आता हायकोर्ट म्हणलं गॅजेटनुसार वेगळं, प्रमाणपत्र हायकोर्ट द्यायला नाही, विरोध हायकोर्ट करायला म्हणलं लागले. मराठा कुणबी वेगळे आहेत. नाही, हायकोर्ट अजिबात म्हणलंय नाही, अनंत. अजिबात. तुम्ही ठीक आता आहे. काहीतरी नाही बुद्धिभेद म्हणलं करायला हायकोर्ट. नाही, एक मिनिट मंगेश ससाणेजी, वाद घालून आपल्याला काही मिळणार नाहीये. काळकुटे सर, हे सांगा ना की मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांच्याच नोंदींबद्दल बोलताना तुम्ही फक्त मराठा या नोंदींबद्दल बोलत नाहीयेत, बरोबर आहे? ताई, जर मला कळत मराठा नसेल तर तुम्ही स्पष्ट करा प्लीज. कुणबी मराठा, मराठा कुणबी एकच आहेत. 2004 म्हणलं ला सुशील कुमार शिंदे साहेबांनी सुद्धा तो जी आर काढला होता. त्याच्या अगोदरचे अनेक दस्तावेज आहेत. आमच्या आणि विदर्भातल्या अहो, काही बांधवांच्या नोटी भेटी व्यवहार होतात, तिथं ते कुणबीत आहेत, आम्ही इकडे मराठा आहेत. फक्त टीसीवर आणि कालांतराने आम्ही कुणबीच होतो. परंतु काही मागच्या काळात ज्यावेळेस दप्तर लिहिणारे पाटील, कुलकर्णी, देशमुख यांनी दप्तर लिहित असताना एकदा नाव आणि वडिलाचं नाव करता डायरेक्ट मराठा लिहायला सुरू करला शब्द. त्याच्या अगोदर व्यवसाय हा आमचा कुणबीच होता, तशा नोंदी पण आहेत. परंतु मधल्या काळात मराठा लिहिल्यामुळं त्या मराठा तेवढ्या लोकांचंच आरक्षण राहिलं. बाकीच्या ज्याच्या टीसीवर किंवा ज्या महसुली नोंदीत त्याच्यावर कुणबी आला किंवा मराठा कुणबी आला किंवा कुणबी मराठा आला, त्यातला मिळायला लागलं. परंतु मराठा हा शब्द पर्टिक्युलर मराठवाड्यात आणि काही भागात लिहिला गेला. मग त्या ठिकाणी आम्हाला तेवढ्या लोकांना आरक्षण नाही. ऑलरेडी आम्ही त्या आरक्षणात आहोत, परंतु आमच्या नोंदी तशा नसल्यामुळे किंवा त्या नोंदी सापडल्या नव्हत्या किंवा आम्ही त्यावेळेस फार काही मागत नव्हतो. त्यावेळेस मराठा समाजाला जरा शेती चांगली होती, परिस्थिती चांगली होती,
2000 पर्यंत फार काय आम्ही कधी आरक्षणाच्या मागणीत समाजाने एवढी मागणी केली नव्हती. त्याच्यानंतर ज्यावेळेस लक्षात आलं, पोरं शिकायला लागली, लोक शिकल्यानंतर काही लोकांनी आमच्या तज्ञ अभ्यास केला आणि मग लक्षात आलं की आपलं आरक्षण ओबीसीत आहे. हेच मनोजदादांनी हेरलं, बऱ्याच अजून लोकांनी हेरलं आणि ज्यावेळेस आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की आपल्या नोंदी असून सुद्धा आपल्याला प्रमाणपत्र मिळत नाहीत, मग गेल्या 2 वर्षापासून हा लढा सुरू झाला. शिंदे समिती आली. किती शिंदे समिती? एकट्या बीड जिल्ह्यात 1.5 लाख प्रमाणपत्र दिलेत साहेब. मराठवाड्यात 8-10 लाख 58 लाख तर नोंदी आहेत त्या सुरुवातीपासून आतापर्यंत हे सरकार सांगेल, परंतु 10 ते 12 लाख माझ्या माहितीनुसार या मराठवाड्यात महाराष्ट्रात आतापर्यंत प्रमाणपत्र दिलेले आहेत. बर, वेळ संपलेली आहे म्हणून मंगेश ससाणेजी मला तुमच्या ठीक आहे मंगेश ससाणेजी अगदी 1 मिनिटामध्ये पूर्ण करा कारण वेळ संपले. नाही, आता हे जे सांगतात आहे ना की आमचंच दिलं, अहो तुमच्यापासून संरक्षण, प्रस्थापितांपासून, राज्यकर्त्यापासून संरक्षण म्हणून तर आरक्षणाचं तत्व आहे. तुम्ही काय म्हणता तुमच्या वाट्याचं दिलं? तुमच्या वाट्याचं तुम्हाला वाटाच नव्हता, तुम्ही ओबीसीतच नव्हते, तर तुम्ही कसं देणार? काहीतरी महाराष्ट्रासमोर वेगळं काहीतरी द्यायचं. आणि 23 मार्चला 1993ला शरद पवारांनी असं केलं तसं केलं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं इंद्रासानी खटल्यामध्ये तुम्ही राज्याची लिस्ट करा, त्याच्यानंतर 27% आरक्षण लागू करा, त्याचं इम्प्लिमेंटेशन केलंय फक्त. आणि तुम्ही म्हणताय की आमच्या नोंदीत आम्ही 67 सालापासूनच आहे. याच शिंदे कमिटीने मराठवाड्यामध्ये या नोंदी शोधताना, संपूर्ण महाराष्ट्रातल्या नोंदी शोधताना त्या लातूरमध्ये जैन कुणबी, मारवाडी कुणबी या नोंदी सापडल्यात. नाशिकमध्ये तिथं ब्राह्मण कुणबी या नोंदी सापडलेल्या आहेत. मुस्लिम बागवान कुणबी या नोंदी सापडलेल्या आहेत. त्यामुळं कुणबी हे सगळ्यात आहेत. जर नोंदी सर्वांनी महाराष्ट्रातल्या शोधल्या ना, प्रत्येक जात कुणबी होऊन जाईल. त्यामुळं गफलत करू नका. मराठा समाज वेगळा आहे आणि मराठा कुणबी एक आहे तुम्ही म्हणता, पण वेणुनाथ चव्हाण, त्याच्यानंतर सुहास अनंत दशरथे, या अशा अनंत चव्हाण या अनेक खटल्यामध्ये हायकोर्टाने सांगितलंय औरंगाबाद खंडपीठामध्ये की मराठा कुणबी एक नाहीये, ते एक समजणं सामाजिक मूर्खपणा. त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलंय. दोघांच्याही बोलण्यात हे दिसतंय की अजून तरी कुठलाही सुवर्ण मध्य या सगळ्यातनं साधता आलेला नाहीये. मराठा समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या सगळ्या अपेक्षा राज्य सरकार अजूनही पूर्ण करू शकलेलं नाही. अर्थात त्याला कायदेशीर मर्यादा आहेत. आणि ओबीसी समाजाच्या ज्या मागण्या आहेत की मराठा समाजाला, कुणबी असलेल्या मराठा समाजाला सुद्धा ओबीसी मधना अधिकार घेण्याचा किंवा ओबीसी मधना आरक्षण मिळवण्याचा अधिकार नाहीये, हेही मान्य करता येण्यासारखं नाहीये, कारण या सगळ्याला कायदेशीर मर्यादा आहेत. ही लढाई कायदेशीर आहे, त्यामुळे एवढ्यातच हा वाद मिटेल अशी चिन्ह नाहीये. पण हे सगळं होत असताना एका समाजाला एका वेळी त्यांच्या आंदोलनाची ताकद जास्त आहे म्हणून 2-2 प्रवर्गातून आरक्षणाचा जर लाभ घेता येत असेल आणि तिसरं आरक्षण हे कपड्याखाली झाकून ठेवलेलं असेल की समजा जर एससीबीसी रद्द झालं तर ईडब्ल्यूएस मिळेल, तर मग बाकीच्या समाजांमध्ये त्यामुळे असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. ते महाराष्ट्रामध्ये होऊ नये यासाठीची ही चर्चा. आपण दोघेही जण चर्चेत सहभागी झालात यासाठी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि यानंतर 5चा पंचनामामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.